नमस्कार. अर्थगंगामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत. काल आपण पाहिलं की मनाचा आरसा कसा स्वच्छ करायचा. आज आपण वळतोय दुसऱ्या दोहाकडे, ज्याचा अर्थ खूप सुंदर आहे. ह्या दोह्यात आपण आपली मर्यादा मान्य करून त्या अफाट शक्तीचं आवाहन करणार आहोत. हा दोहा एका प्रकारे नम्रता आणि शरणागती व्यक्त करतो. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार, बलबुद्धी विद्या देहु मोही, हरहु कलेस बिकार. आता याचा अर्थ शब्दशः समजून घेऊया. यातील पहिली ओळ आहे बुद्धिहीन तनु जानिके. येथे बुद्धी म्हणजे विचारशक्ती, हीन या शब्दाचा अर्थ अभाव किंवा कमी असलेला असा होतो. तनु म्हणजे शरीर, तन मन धनामधलं तन शरीर, आणि जानिके म्हणजे जाणून समजून. तर या पदाचा अर्थ असा की स्वतःला बुद्धिहीन आणि अज्ञानी समजून. खरंच खूप सुंदर सुरुवात आहे. तुलसीदास स्वतः विद्वान असूनही नम्रतेने भक्तीने स्वतःला बुद्धीने अल्प किंवा सामान्य असं म्हणतात. पुढचा भाग सुमिरौ पवन कुमार. येथे सुमिरौ म्हणजे स्मरण करतो. सुमिरौकडे लक्ष दिल्यास आपल्याला क्रियापदाचा रंजक प्रवास दिसतो. संस्कृतमधील स्मरामी, मी स्मरण करतो, ह्या रूपाचे हे अवधी रूप आहे. काल आपण ध्वनीबद्दल आणि स्वरभक्तीबद्दल बोललो. हे त्याचंच एक उदाहरण आहे. स्मरणचं सुमिरण आणि त्याला औ हा प्रत्यय प्रथम पुरुष एकवचन असं दाखवतो. म्हणजे मी करतो मधला जो तो आहे तो म्हणजे औ. पवन म्हणजे वारा आणि कुमार म्हणजे पुत्र. तर वायुदेवांनी हनुमानाला प्राणशक्ती दिली अशी एक कथा आहे, म्हणून त्यांना पवनपुत्र असंही म्हटलं जातं. तर या पूर्ण पदाचा अर्थ मी पवनपुत्र हनुमानाचं स्मरण करतो असा आहे. आता दुसरी ओळ बघूया. बलबुद्धी विद्या देहु मोही. ही ओळ खूपच सुंदर आहे, कारण इथे तुलसीदास फक्त शक्ती मागत नाहीयेत, तर बल म्हणजे शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य, बुद्धी म्हणजे योग्य निर्णय घेण्याची क्षमता, आणि विद्या म्हणजे ज्ञान विद्या. येथे आपल्याला वचा ब स्पष्टपणे दिसून येतो, तर संस्कृत विद्याचं इथे विद्या झालं आहे. देहू, देहू हा देणे ह्यापासून आलाय आणि त्याला हु हा आज्ञार्थी प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे द्या. आणि मोही शेवटचा शब्द म्हणजे मला. संस्कृत मह्यम पासून हा तयार झाला आहे. तर या पदाचा अर्थ होतो मला शक्ती, बुद्धी आणि ज्ञान द्या. फक्त ताकद पुरेशी नसते, फक्त शक्ती असून उपयोग नाही, तर त्याला योग्य दिशा देण्यासाठी विवेक बुद्धी लागते, आणि त्या बुद्धीला समृद्ध करण्यासाठी ज्ञान म्हणजेच विद्या लागते. हे या ओळीत सांगितलं आहे. शेवटचा भाग हरहु कलेस बिकार. हरहु म्हणजे हरण करा, दूर करा. येथे हरहु आपण जसं पाहिलं वर, तसा हु हा आज्ञार्थी जो आहे इम्परेटिव्ह प्रयोग आहे, आणि ह्याचा अर्थ होतो दूर करा, हरा. कलेस म्हणजे क्लेश, दुःख, त्रास, मानसिक क्लेश. संस्कृत क्लेश मधला क आणि ल हे कठीण जोडाक्षर तोडण्यासाठी तिथे स्वर घातला गेला आहे, आणि शेवटचा शब्द म्हणजे विकार परत वचा ब झालेला आपल्याला दिसतो. तर विकार म्हणजे मनातील दोष, त्रास. तर या पदाचा अर्थ माझे सर्व दुःख आणि मनातील विकार दूर करा. तर पहिल्या दोह्यात आपण मनाचा आरसा स्वच्छ करण्याची गोष्ट पाहिली. आता ह्या दोह्यामध्ये मनातील विकार दूर करण्याची प्रार्थना आहे. या दोह्याचा पूर्ण अर्थ असा होतो की स्वतःला बुद्धिहीन समजून मी पवनपुत्र हनुमानाचं स्मरण करतो. हे हनुमंता, मला बल, बुद्धी आणि विद्या दे, आणि माझे सर्व दुःख व मनातील विकार दूर कर. आता थोडंसं भाषिक निरीक्षण. पुन्हा एकदा आपण पाहतो की संस्कृतमधले काही ध्वनी अवधीत बदलले आहेत. काल आपण पाहिलं त्याप्रमाणेच व ते ब, तर विकारचं बिकार, विद्याचं विद्या. दुसरा ध्वनी बदल जो आपण काल पाहिला श चा स,
तर इथे क्लेशचा कलेश झाला. आणि स्वरभक्तीची काही उदाहरणं आपण आज पाहिली, तर स्मरणचं सुमिरन आणि क्लेशचं कलेश. आता ह्या पलीकडे आपण काय पाहिलं, तर आज आपण शिकलो की देहू आणि हरहू मधला हू हा आज्ञार्थी, म्हणजे आज्ञा जेव्हा आपण देतो एखाद्या व्यक्तीला की दार बंद कर, तर हा झाला आज्ञार्थी. तर हा प्रत्यय आपल्याला आज लक्षात आला. तर मंगलाचरणाचे दोन्ही दोहे आज पूर्ण झाले आहेत. फक्त 2 ओळीतून पुन्हा किती गोष्टी समजल्या आपल्याला. उद्यापासून आपण सुरुवात करणार आहोत चालीसीच्या पहिल्या चौपाईने. हा भाषेचा आणि अर्थाचा प्रवास तुम्हाला कसा वाटतोय कमेंट्समध्ये नक्की सांगा. उद्या भेटूयात अर्थगंगेत. धन्यवाद.